नमस्ते मंडळी. आपण कधी मुंबई बँगलोर हायवेवरती असाल आणि थोडासा वेळ आपल्याकडं असेल आणि एका छानपैकी मंदिराचं पर्यटन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्यासाठी एक सुंदर पर्याय मी आपल्याला दाखवणार आहे. पुणे क्रॉस केलं, खेड शिवापूर आलं, टोल नाका क्रॉस केल्यानंतर आता एक छानपैकी एक नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे तीन मंदिर. आणि अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आणि अगदी रस्त्याच्या बाजूलाच असलेलं एक छानपैकी एक टुमदार आणि भव्य असं एक तीन मंदिर नुकतंच नव्याने इथे बांधण्यात आलेलं आहे. संगमरवरी दगडामध्ये अतिशय बारीक कलाकुसर करून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि भगवान महावीर आणि शंकर आणि बालाजी असं तीन देवतांची मंदिरं इथं निर्माण करण्यात आलेली आहे. अतिशय स्वच्छ, नीटनेटकं आणि भव्य असं तीन मंदिर. अलीकडच्या काळामध्ये अशी नव्याने निर्माण झालेली मंदिरं फार कमी आहेत, पण त्यापैकीच एक असलेलं हे भव्य दिव्य असं तीन मंदिर बँगलोर हायवेच्या अगदीच बाजूला. समोरच आपण शिवमंदिर पाहत आहोत. त्याच्याच आजूबाजूला गणपती बाप्पा आणि हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि मध्यभागी भगवान महावीर यांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. अशी ते अतिशय देखणी आणि तेजस्वी अशी मूर्ती आपल्यासमोर. बाजूलाच अनेक अशा जैन तीर्थंकर यांची प्रतिमा आणि या बाजूला बालाजी मंदिर, महालक्ष्मी माता याचं देखील छान असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. देवांच्या अतिशय प्रसन्न अशा मूर्ती. बाजूलाच भद्रकाली देवीचं छोटंसं मंदिर आणि बाजूलाच आपलेली कोल्हापूरची तुळजाभवानी. बाजूलाच ही एक चक्रधारी देवी. पुण्यापासून अगदीच जवळ असलेलं आणि निसर्गाच्या कुशीत आणि अतिशय देखणं सुंदर टुमदार असं मंदिर. मंदिराला पूर्ण असं बारीक असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. संध्याकाळी छानपैकी लाइटिंग केलेली असते. बाजूलाच हे आपल्याला देखणं असं गार्डन आहे. मंदिराचं अजून काम चालू आहे. समोर दिसतोय तो मुंबई बँगलोर हायवे. समोरच सिंहगडाचं दर्शन आणि हे खेड शिवापूर आणि हा तीन मंदिराचा भव्य दिव्य असा परिसर. बाय मंडळी.